हे भगवंतालाही माहिती नाही. असं भगवंत म्हणतो. हे आपल्याला खरं वाटतं का? हो, पण हे खरं असावं. उदाहरणार्थ, या पृथ्वीवरती किती हरळी आहे किंवा आपल्या देहावरती किती केस आहेत हे आपल्यालाच आपलं माहिती आहे का? तशी स्थिती भगवंताची. तो आनंद नामी अनंत रूपांनी अनंत कार्यांकरता दिनटत असलेला परमात्मा अनंत काळपासून या जीवमात्राचं कल्याण करण्याकरता अवतरतोय. आणि आपलं कार्य झालं की गुप्त होतोय. तो राहत नाही असं. आणि तो सांगतही बसत नाही कोणाला की मी काय केलं तुला माहिती आहे का? मी आपली जीवाची रीत काय असते. मला जर तू 2 वेळा थंडगार पाणी पाजलं तर तू 10 जणांना सांगशील त्यांना पाणी पाहिजे होतं, मी 2दा थंडगार पाणी दिलं, त्यांना थंडगार पाणी दिलं. ही आपली रीत आहे, माझी रीत आहे. मी छोटंसं जरी तुझं काम केलं तरी 3दा 4 लोकांच्या समोर तुला सांगेल, तुझ्या अनुपस्थितीत 4 लोकांना सांगेल की काय मी उपकार केला कोणावर, काय मी कोणाच्या मदतीला गेलो आणि काय मी कोणाला. आता आपण आपली जागा घ्या. काय भगवंता जागा घ्या, आपली जागा डिस्टर्ब नाही करू, शांत बसा. आता सद्गुरुनाथाची आपण आता वाट बघतोय. जे आपल्याला आनंद देत आहेत त्यांचं नाव रामानंद आहे. आपल्या जीवनात जे आनंद भरतायत त्यांचं नाव रामानंद महाराज. त्यांच्या आगमनाची वेळ झालेली आहे. तात्पर्य असं, अहो नाशिककर तुम्ही इथे बसा ना, शरद जवळ समोर राहा, दूर बसू नका. मुद्दाम तेवढ्या करता आले तुम्ही 3 दिवसाकरता, तसे दूर कोपऱ्यात नका बसू. तात्पर्य हे भगवान अदितीच्या पोटी जन्माला घेत आहे. अदितीच्या पोटी वामन महाराज म्हणून भगवान जन्म घेत आहेत. आणि वामनांचा जन्म, वामनांचं प्रयोजन, वामनांचं कार्य हे तिन्ही आपल्याला जीवनामध्ये इतकं बोधक आहे, द्योतक आहे की तुम्हाला मी काय सांगतो. भगवंताचं प्रत्येक चरित्र आपल्याला काहीतरी देत आहे. भक्त आणि भगवंत या दोघांची चरित्र आहे त्याच्यात. तुम्ही जर नीट बघत असाल तर याच्यामध्ये प्रल्हाद आहे भक्त, नृसिंह आहे भगवंत, ध्रुव आहे भक्त, नारायण आहे भगवंत. असे भक्त, भगवंत आणि भक्ती या तिघांचं बनलेलं आहे भागवत. आता ऐका, शंख चक्र गदा पद्म धारण करणारा हा श्यामल वर्णाचा कमल नयन वक्षस्थलावरती श्रीवत्स पदांकित असा भगवान अदितीच्या पुढे उभा राहिला. आणि अदितीला म्हणाला, त्यांचे सुवर्णाचा मुकुट होता, चरणामध्ये सुंदर नुपूर होते, सुंदर मुखकमल होतं. सर्व दिशा उजळल्या. स्वर्गलोक, अंतरिक्ष, पृथ्वी, द्विज, गायी यांच्यामध्ये हर्षाचा संचार झाला. भाद्रपद शुक्ल द्वादशीला भगवान वामन अवतीर्ण झाले. भगवान वामनांचा अवतार गोपाल कृष्ण भगवान. भगवान वामनांचा अवतार एका विशिष्ट कार्य करतात. देव वनवासी झालेले. अदितीने कश्यपांना प्रार्थना केली आहे आणि कश्यपांनी अदितीला पयोव्रत सांगितलंय. आणि त्याचा हा परिणाम आहे की भगवंत तिच्या दारात, तिच्या घरात, तिच्या उदरात, तिच्या समक्ष प्रगट झालेले आहेत. आणि अभिजित मुहूर्तावर पुन्हा भगवंताचा जन्म झाला. या विजयादशमीला माध्यम दिनाला श्रीहरीचा जन्म झाला. आकाशामध्ये शंख आणि मृदंग वाजायला लागले, गंधर्व गाऊ लागले, अप्सरा नृत्य करायला लागल्या. हे जे वर्णन असतं हे खरं असतं का? हो, खरं असतं. आता आमच्या जीवनामध्ये आम्ही ऐकलेलं दिव्य शक्तींनी आणि दिव्य अशा प्रकारच्या कार्याकरता जन्माला येणार जेव्हा जे येत असतात
त्यांच्या आगमनाप्रित्यर्थ स्वर्गामध्ये दुंदुभी वाजते, अनाहत वाद्य बाजू लागतात आणि मंगलसूचक असं म्हणतात की साईबाबा, सत्य साईबाबांचा जन्म झाला तेव्हा असंच वाजलं, घरातले वाद्य वाजायला लागले. जे पुट्टपर्थीला सत्य साईनाथ आहेत त्यांचं, असे जे दिव्य कार्यांकरता जन्माला आलेले जे दिव्य महात्मे असतात, त्यांच्या प्रागट्याच्या वेळेला ज्या दिव्य शक्ती असतात त्याही आनंदित होतात, प्रमोदित होतात. ही जी काही हे आहे ही अशी कपोलकल्पित गोष्ट नाही. पहा, त्यांनी सांगितलंय कश्यपाने जय जयकार केला आणि अव्यक्त आणि चित्त स्वरूप भगवंतानी कश्यपने आदिती. आता बघा, तुम्ही एक नीट लक्षात घ्या, वामन भगवान, मी काय सांगतो ते अगदी सावधानपणे ऐका. वामन भगवान, श्रीराम प्रभू, श्रीकृष्णचंद्र हे जे अवतार आहेत यांनी घरात जन्म घेतलाय. सद्गुरुनाथ भक्तराज महाराज की जय. सद्गुरुनाथ रामानंद महाराज की जय. नर्मदे हर हर. घरात जन्म कोणी घेतलाय? मी काय बोलतोय, नरसिंहांनी जन्म कशात घेतलाय? खांबात प्रागट्य, मत्स्य, कूर्म आणि हे जे सगळे अवतार आहेत, या सगळे फक्त परशुराम, वामन, श्रीराम आणि श्रीकृष्ण हे 4 अवतार आहेत. हे गृहस्थाच्या घरात मातोश्रींच्या समोर झालेले आणि 4ही आयोनी संभव आहेत. यांचे जन्म झालेले नाहीये. म्हणून विचित्र आणि विलक्षण हे आहे. बघा तुम्ही, उद्या आता सकाळी आपण पाहू की देवकी समोर 8 वर्षाचा कृष्णच प्रगट होतो. प्रसूती नाही आहे. प्रसूती हा जो शब्द आहे, हा शब्द यांना लागत नाही. यांचा जन्म झालेला नाही म्हणून यांचा मृत्यू पण झालेला नाही. हे लक्षात घ्या. आपण जयंती जयंती, दत्त जयंती, दत्त जन्म हे आपल्यासाठी आहे, आपल्या आनंदासाठी आहे. दत्त अनुसूयेच्या पोटी आलेले नाहीत. आता तुम्ही असं म्हणाल का, असं कसं म्हणता? हो, आम्ही असं बाळंतपण होणं आणि प्रसूती होणं या क्रियाच नाही आहे, ते प्रगटच होत आहे. तसं वामन प्रगट झाले, वामन महाराज प्रगटच झालेले. त्यांचं असं आपल्या सामान्य जीवासारखं जनन नाही. जीवासारखं जनन म्हणजे सामान्य जीव जसा जन्माला येतो आणि जो जन्माला येतोय तो मरतोय. जन्माला आलेलेच जे नाही आहेत त्यांच्या बाबतीमध्ये जन्म मरण हे दोन्ही शब्द खोटे, अयोग्य. आपण आपल्या समजुती करता दत्त जन्म करतो, आपल्या समजुती करता आपण आनंदा करता. कारण आपलं काय, आपला सारा व्यवहार सगुणात, साकारात, सावयवात असं घडतोय. सगळा निराकाराशी नातं, अव्यक्ताशी नातं, निर्गुणाशी नातं मला ठेवणं शक्य नाहीये. मला समोर काहीतरी सगुण साकार रूपड सुंदर ते ध्यान आणल्याशिवाय माझी एकाग्रताच होत नाही. मला आकाशाकडे पाहून एकाग्रता येते का? मला नुसतं ओंकाराकडे पाहून एकाग्रता येते का? येते, पण कष्ट आहे, कठीण आहे, क्लेशतरम आहे. 12 त्यांनी सांगितलं पण ते क्लेशतर आहे. माझं सगळं जीवनातलं कौतुक सगुणातलं आहे. सगुण आणि साकार असे रूप याच्यातलं आनंदातलं आहे. आणि म्हणून माझ्या जीवनातले यथा देहे तथा देवे, माझ्या म्हणून मला माझ्या जीवनामध्ये मला म्हणून मी करतो काय, देव झोपून. तसं पाहिलं, देव कधी झोपतो का? नाही. देव जागा आहे, अखंड जागा आहे. पण मी झोपतो, मग मी उठतो. मग मी उठल्यानंतर उत्तिष्ठ उत्तिष्ठ गोविंद, उत्तिष्ठ कमलापते, उत्तिष्ठ जगदाधार,
त्रैलोक्यम मंगलम गुरु असं म्हणून मी त्याची भोपाळी गातो. कारण मी उठलोय. यथा देहे तथा देहे. मला सकाळी उठल्यानंतर जर का दूध लागतं तसं त्याला मी लोणी देतो. लोणी शब्दाचा अर्थ काय आहे माहितीये का? त्याला तो सार भोगी आहे, तो सारग्राही आहे. लोणी हे दुधाचं सार आहे. दुधातनं, गिरजलेल्या दह्यातनं, घुसळलेल्या ताकातनं त्याचं जे आलेलं तरंगत आलेलं नवनीत आहे ते मी त्याला देतो. म्हणजे देवाला काय द्यायचंय? माझ्या जवळच्या असलेल्या साधन सामग्रीतनं उत्कृष्ट देवाला द्यायचंय, सर्वोत्तम देवाला द्यायचंय. सार सर्वच माझ्या देव. म्हणून देवाकरता जी वस्त्र आणाल ती चांगली आणा. जे देवाकरता आणाल ते चांगलं आणायचा प्रयत्न करा. जसं आपल्याकरता आपण चोखट आणतो की नाही, तसं त्याच्याकरता पण चोखट आणायचं. याचं कारण काय? माझ्याजवळ जे आहे त्याच्यातलं सुंदर उत्तम जे ते मी त्याला देणार. तर वामन भगवानांचं मी तुम्हाला हे सांगतोय की हे सगळे अयोनिजो, हे दीप्तिमान. देव शब्दाचा अर्थ काय हो? देव जो असतो ना, दिव शब्दापासून हा झालेला असतो. देव हा दिव म्हणजे तेज, जो मुळात तेजोमयच आहे तो देव. देवाला, देवाची रीत काय आहे की तो अमित तेजोमय, कोट सूर्य समप्रभ हे देवाचं रूप आहे. आपल्या या नेत्रांना कधीही सहन होणार नाही असं त्याचं कोट सूर्य समप्रभ असं त्याचं रूप आहे. अशा ह्या आणि तुम्ही बाबांचे शब्द सांकेतिक आहे. असे मी घोर अंधारी. आपण घोर अंधारात, मी घोर अंधारात म्हणजे काय? देवाच्या स्वरूपाबद्दल मला नक्षकांत कल्पनाच नाहीये की देव नक्की आहे काय. आणि मी देवाच्याकडे चाललोय. मग मला देव कळेल कसं? मला तर फक्त कुठेतरी अंधू कल्पना आहे की देव ज्याच्या पुढे हात पसरावा अशी शक्ती आहे, जो मला सर्व देऊ शकेल अशी अपरिमित शक्ती आहे, त्याचं नाव देव आहे. त्याचं रूप मला माहिती नाही, त्याचं स्वरूप मला माहिती नाहीये. मला एवढं माहितीये, माझा दाता त्राता स्वामी पिता माता बंधू सखा सगळं देव आहे. अशी कुठतीतरी अशरीरिणी अलौकिक शक्ती आहे की जिच्या पुढे मी नमित झालो तर माझं सर्व ते माझे मनोवांछित पूर्ण करतात. असं करत 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 देवाला जो चोरून देतो तो श्रेष्ठ होतो. देव चोरून नेईल ऐसी कोणाची पुण्याई. देव देहुळात नाही, देव नाही. हे थोडं गोड गाणं आहे, एक पद आहे. आणि देवालाच जे चोरलं ते संत होतात. जे काय करतात ते देवालाच चोरतात. देवाचं देवपणच चोरतात, देवाचं दिव्यत्व चोरतात, देवाचे दिव्य गुण चोरतात. आणि ते देवरूप, देव पहावया गेलो, देव होऊन या ठेलो, अशी त्याची रीत होऊन जाते. आपल्या बाबतीमध्ये काय आहे? आपल्या बाबतीमध्ये आपण संतांची कास धरली तर ते आपल्याला त्या मार्गाने नेतातच. फक्त हे करताय सुद्धा पूर्व सुकृताची जोड पाहिजे. देवांना हे जे दुसरे देव आहेत ज्यांचं स्वर्ग किंवा वेगवेगळे लोक आहेत, कुवर लोक आहेत, स्वर लोक आहेत, यातले देव आणि आपण याच्यात काही फरक नाही. दुर्दैवाचे दशावतार याही देवांचे झाले, दुर्दैवाचे दशावतार मृत्यूलोकातल्या मानवाचेही होतात आणि दानवांचेही होतात. म्हणून ज्यावेळेला हे तीन शब्द आपण वापरतो ना, देव दानव आणि मानव, त्यावेळेला हे म्हणजे शंकर महाविष्णू नाही, हे म्हणजे वरकड देव. वरकड देव म्हणजे इंद्र आदी, वरुण आदी, आदित्य आदी या सगळ्यांना ज्यांच्याबद्दल भागवतामध्ये येत आहे की बलिराजा झाला आणि इंद्राला पदच्युत केलं. देव नावाची स्थिती अशी आहे की तिला पदच्युत कोण करेल? अच्युत पदावरती जो विराजमान आहे त्याला पदच्युत कोण करेल? परंतु हे पदच्युत होतात याचा अर्थ यांच्या जवळच्या सामर्थ्याने पुण्य सामग्रीनी हे एका आसनावर बसतात, मग यांना बाजूला होतात. हेही तपोभ्रष्ट होतात. इंद्र तपोभ्रष्ट झाला. इंद्राने इंद्राने गौतम पत्नीशी व्यभिचार केला आणि त्या गौतम पत्नीलाही त्यांनी पतित केलं आणि स्वतःही भ्रष्ट झाला. त्याच्यामुळे तुम्ही जर नीट बघितलं तर आपल्या देवघरात ही मंडळी आली नाहीये.
नीट तुम्ही शांत रीतीने बघा. आपल्या देवघरात जी मंडळी आली आहे ती पदच्युत झालेली मंडळी नाहीये, ती अक्षय शक्तियुक्त मंडळी आहे. अक्षय शक्तियुक्त आहे. त्याच्यामध्ये महाविष्णू आहे, त्याच्या सूर्य नारायण आहे, त्याच्यामध्ये आपल्या कुलदेव यांच्या बाबतीत आपण कथा कधी नाही आहे का शंकराच्या बाबतीत त्यांच्या बाबतीत असं ते आपल्या स्थितीत आहे. सदाशिव ही स्थिती आहे, अखंड शिवस्वरूपात आहे. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे. ज्यांच्या हृदयारविंदात सदा वसंत फुललेलं आहे, दुसरे ऋतू नाहीये, असा नित्य आनंदात, असे नित्यानंद भक्तराज महाराज आमचे होते, असे नित्यानंद नित्य आनंदात आहे आणि नित्य भरलेले आहे, परिपूर्ण आहे. हेच कधी म्हणजे एकादशीने शिवरात्रीला फराळ मागावा अशी स्थिती नाहीये. काय करू बाई माझी ती स्थिती आहे असं म्हणून ती दोघांनी रडायचं. असा रडका चेला आणि चिडका गुरु अशी आपल्याला परमार्थात भेटत असतात. ते खोटे असतात. आमचा गुरु कधीही रडत नसतो, कधी रडू देत नसतो, कधी रडत नसतो, अखंड आनंदात असतो. साधा आनंद नाही, ब्रह्मानंद परम सुखदम केवलम ज्ञान, सर्व अवस्थेत ज्ञानमूर्ती आहे असा असतो. वामन महाराज ज्यावेळेला असे प्रगट झाले त्यावेळेला दोघांनी नमस्कार केला, कश्यपांनी आणि आदित्यने. भगवंता तू म्हणाला मी तुमच्या कल्याणाकरता आलोय. आणि त्यांनी काय केलं, एखादा नट पट्टदिशी आपला वेश बदलतो तसं त्या भगवंतानी अव्यक्त आणि चित्त स्वरूप असलेल्या त्या भगवंतानी आदित्य आणि कश्यप बघतात न बघतात तसं एकदम दिव्य आयुधाप्रमाणे लहानसं बटूरूप घेतलं. वामन शब्दाचा अर्थ ठेंगणा. वामन शब्दाचा अर्थ काय आहे, जो ठेंगणा आहे, लहानसा आहे, ठेंगू आहे, बुटका आहे. एक आहे उंच, एक आहे बुटका. हे सापेक्ष शब्द आहे. तर 5.5-6 फूट अशी आपल्या इथली उंची आहे, तर तो 4.5 फुटाचा, 3.5 फुटाचा असं लहान स्वरूप. पाहिल्याबरोबरच वाटतं की लहान गोजीरवाणा बटू आहे, असा तेजस्वी आहे. आणि त्यांनी त्याला सर्व देवतांनी नमस्कार केला. आणि कुणी काय काय दिलं ते ऐका. कश्यपाने त्याचं मुंज केली, जातकर्माचे संस्कार केले आणि त्याचं उपनयन झालं तेव्हा साक्षात सूर्यनारायणाने त्याला गायत्री मंत्र दिला. सूर्यनारायणाने त्याला गायत्री मंत्राचा उपदेश केलाय. देवांच्या गुरूंनी बृहस्पतींनी त्याला यज्ञोपवीत दिलंय. पृथ्वीने त्याला कृष्ण मृगचर्म दिलंय. चंद्राने दंड दिलाय. अदितीने त्याला कौपिन आणि लंगोटी दिलीय. ब्रह्मदेवाने त्याला कमंडलू दिलंय. सप्तर्षींनी त्याला कुश दिलंय. सरस्वतीने त्याला रुद्राक्षमाळा दिली. कुबेराने त्याला भिक्षापात्र दिलेली आहे. आणि जगज्जननी सतीनी उमेनी अन्नपूर्णेनी त्याला भिक्षा घातली. जी अन्नपूर्णा सदाशिवांना भिक्षा घालते त्या अन्नपूर्णाने तिला उमेनी भिक्षा घेतली. परीक्षिती हे सांगताय, परीक्षिती ऐक. भगवंताला आता भगवंताने विचारला, आले कशा करताय? अदितीची वांछा पूर्ण करण्याकरता आलेले. अदितीची आईची इच्छा आहे माझे जे पुत्र आहेत म्हणजे देव आहेत त्यांना पुन्हा राज्य मिळू दे. ते दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकलेले आहेत आणि तिची इच्छा पूर्ण करता देव आलेले. सध्या राजा कोण आहे? राजा बली आहे. बली हा प्रल्हादाचा नातू आहे, विरोचनाचा पुत्र आहे. आणि बली हा अत्यंत उदार, समयज्ञ, प्रेमळ, सामर्थ्य संपन्न आणि सर्व गुणयुक्त असा राजा आहे. त्यामुळे बलीचा पराभव लढाई करून होणारच नाही. बलीशी युद्ध करून बली हरणार नाही. बली अजिंक्य आहे. अशा या अजिंक्य बलीला नमवण्याकरता साक्षात परमेश्वर आहे. हे लक्षात का बरं? इथे तुम्हाला असं वाटत नाही का एक मनात विचार नाही येत का तुमच्या? देव पक्षपाती आहे की नाही?
आहे. नंतर माझ्या पोरीला मी एका मिनिटात तिने उत्तर दिलं, हो पक्षपाती आहे, देव पक्षपाती आहे. बलीचं राज्य हेरावून घ्यायचं आणि देवांना राज्य द्यायचं, हा का देवाचा न्याय? चांगलं छान राज्य करतोय ना, मग त्याला राज्य करू नाही द्यायचं. ताबडतोब राष्ट्रपती राजवट आणून राज्य बरखास्त, ही काय रीत आहे? असं नाहीये. लक्षात ठेवा, देवाचं एक इच्छा आहे, देवाची अशी इच्छा आहे की या विश्वामध्ये मांगल्याचा प्रसार व्हावा. मांगल्य दास्तु मम मंगल देवताया. या विश्वामध्ये मंगलता, आनंद, प्रसन्नता, सद्धर्म आणि सनातन अशा प्रकारचं सत्य हे प्रतिष्ठापित व्हावं. एक लक्षात, ही परमात्म्याची मुळात इच्छा आहे. आणि असं ज्या वेळेला न होण्याच्या शक्यता निर्माण होतात, किंवा शब्दप्रयोग काय वापरलाय, अधर्माचं अभ्युत्थान होतं. अभ्युत्थान शब्दाचा अर्थ काय? अभ्युत्थान म्हणजे अधर्म कळसाला पोचतो आणि धर्माला ग्लानी येते, असं दोन शब्द वापरले भगवद्गीतेमध्ये. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. आणि अभ्युत्थानम अधर्मस्य, अभ्युत्थान म्हणजे उत्कर्ष, अधर्माचा उत्कर्ष होतो आणि धर्म ग्लानी पावतो. अशा वेळेला भगवंत धावत येतो, अवतार घेतो. इथे काय म्हणून आलेलं होतं, जे असुर आहे, असुरामध्ये बली आहे, त्यांचा भक्त आहे. कोणाचा? भगवंताचा. हे बलीला माराय करता आलेले नाहीये, बलीला हटवाय करता, किंवा बली झाल्यानंतर सुद्धा असुरांच्या ज्या आसुरी प्रवृत्ती आहेत, त्या आसुरी प्रवृत्तींचा विनाश करण्याकरता, दुष्ट शक्तींचा विनाश करण्याकरता परमात्मा आलाय. तुम्हाला मी गंमत सांगू, ज्या वेळेला भगवंताचं स्वधाम गमनची वेळ आली, त्यावेळेला सुद्धा भगवंतांनी नारदांना उत्तर हे दिलंय, ब्रह्मदेव, नारद आणि शंकरांना, की मी अर्ध्या अधिक यादवांचा विनाश महाभारतीय युद्धात केला आहे. पण हे यादव मदोन्मत्त झाले, हे यादव माझ्यामुळेच. हे जे यादव आहेत, हे यादव स्वतःची स्थिती विसरले, सत्ता, संपत्ती आणि ऐश्वर यांनी हे मदोन्मत्त झाले. या सगळ्या यादवांचा निपात केल्याशिवाय मी वैकुंठामध्ये येणार नाही. म्हणून भगवंतांनी आपल्या देखता आपल्या समोर द्वारका समुद्रामध्ये बुडवली. ही स्थिती, ते बलीचं प्रश्न बलीचा नाहीये, बलीच्या आश्रयाने जी प्रवृत्ती आहे, त्या आसुरी प्रवृत्तींच्या निकंदना करता देवाला येणं भाग आहे. भगवान त्यावेळेला नर्मदेवरती आज भडोच नावाचं गाव आहे. नर्मदा, आपण अंकलेश्वर, भडोच आणि गरुडेश्वर तिकडे जाताना त्याचं प्राचीन नाव आहे भृगुकृच्छ्र. या भृगुकृच्छ्र नावाच्या या व्यापक क्षेत्रामध्ये त्या काळातला राजा बली हा प्रचंड मोठा यज्ञ करत होता. आणि त्या यज्ञामध्ये सगळे असुर, शुक्राचार्य त्यांचे गुरु आहेत. कोणाचे? राजा बलींचे. देवांचे गुरु कोण? बृहस्पती. तुम्ही पटपट उत्तर द्या, म्हणजे मला असं वाटेल की जागे आहात. देवांचे गुरु कोण आहे? बृहस्पती आहे. आणि असुरांचे गुरु कोण आहे? शुक्राचार्य. शुक्राचार्य हे सुद्धा अत्यंत बुद्धिमान आणि तेजस्वी आणि संजीवनी विद्या जाणणारे. शुक्राचार्यांच्या मुलाचं नाव आहे कच, आणि तो देवांकडे शिकायला येतोय. कच देवयानी. हा तुम्हाला महाभारतातली तुम्हाला ही कथा आठवेल, ययातीच्या वेळची. पुरुरवा आणि ययातीच्या वेळची कथा आहे ती. तात्पर्य हे की त्या याच्यामध्ये भगवान वामन हे जे असे तयार झाले बटूच्या रूपाने, सगळं देवादिकांनी दिलेलं ऐश्वर्य घेऊन, आणि सरळ बलिराजाच्या यज्ञाच्या मांडवाच्या दारात जाऊन उभे राहिले. दिव्य तेजाने युक्त असलेला हा लहानसा बटू हा ज्या वेळेला म्हणाला ओम भवती भिक्षां देहि, एकदम यज्ञाच्या यज्ञ मंडपातले जे सगळे पुरोहित होते, अध्वर्य होते, ब्रह्मदेव होते, आचार्य होते, सगळे ऋषी होते, याची
बलिराजाची राणी होती, सगळे सगळे स्थिमित झाले त्याच्या तेजात, असं दिव्य तेज होतं त्याचं. बलिराजा ताबडतोब आपल्या जागेवर उठला आणि त्याला उत्थापन देऊन त्याला त्याच्या स्वागताकरता दरवाजावर गेला आणि त्याचं की भटो सुस्वागतम, या तुम्ही. आणि ते आले, भिक्षा मागायला आले. भगवान भिक्षा मागायला दरवाजात आलाय. तो आल्या, बलीने त्याला सिंहासनावर बसवलं, हात जोडून समोर घराला. निर्विंध्या नावाच्या बलीच्या बायकोचं, राणीचं नाव आहे. दोघे नवरा बायको, काय आम्ही इच्छा आपली पूर्ण करतो. यज्ञ नारायणाच्या स्वरूपात तुम्ही आमच्या घरी आला आहात. त्याने सांगितलं शांततेने की बलिराजा तुझं काय कौतुक आहे. बघा नेहमी लक्षात घ्या, मला बाबासाहेब देशपांड्यांच्या इथे असताना त्यांनी मला एक गोड गोष्ट सांगितली. ते मला म्हणाले की सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या माणसांना सामाजिक कार्याकरता विशिष्ट प्रकारच्या धनाची, आयोजनाची सगळी गरज असते. त्यामुळे लोकांच्या घरी जाऊन त्यांना अर्थसहाय्य मागावं लागतं. हा स्वाभाविक भाग आहे त्याच्यातच. पण मागणारा जो असतो त्याच्या व्यक्तिमत्वावरती पैसे मिळतात. आपण नुसतं तुमच्या घरी यायचं, बोला हिरवे साहेब किती त्याच्यात फोडू असं म्हणून हिरवे साहेब पैसे नाही देणार आहे. त्या चित्ताने हिरव्या बसा, हिरव्यांचं पूर्वचरित्र सांगा त्यांना की तुम्ही त्यावेळेला काय केलं होतं, त्याच्यानंतर काय केलं होतं, त्याच्यानंतर काय केलं होतं, आणि मग आज असं आहे तर आज काय करायचं. वामनाने एकदम मागितलं नाही. वामन म्हणाला बलिराजा काय तुझा वंश, तुझ्या वंशामध्ये प्रल्हाद नावाचा विष्णू भक्त झाला, तुझ्या याच्यामध्ये त्या उत्तम नावाचा त्यांचा भाऊ होता, त्याच्यानंतर त्याने नरसिंह भगवंताला प्रागट्य करायला भाग पाडलं. म्हणजे बलिराजाचं सात्विकपण, बलिराजाचं उदारपण, बलिराजाचं श्रेष्ठपण असं अगोदर गायलं बलिराजाला. म्हणजे त्याला त्याच्या पूर्वचरित्राची आठवण दिली की तू कोणाचा मुलगा आहे, तू कोणाचा नातू आहे, तू कोणत्या पदावर बसलेला आहे, तुझ्या चारित्र्याची रीत काय आहे, हे सगळं त्याने सांगितलं. आणि या सगळ्या याच्यातून आपल्याला असं दिसेल की बलिराजाने शेवटी पुन्हा विचारलं की भगवान तुमची काय इच्छा आहे, मी काय तुम्हाला देऊ शकतो. काही नको म्हणजे मला त्रिपाद भूमी दे, 3 पावलं भूमी माझ्या पावलांनी दे, माझ्या पावलांनी त्रिपाद भूमी दे असं बलिराजाला केलं. बलिराजा हसला. तो म्हणाला बामना तुझा देह तसा ठेंगणा आहे तशी तुझी बुद्धी पण ठेंगणी आहे. अरे तू माझ्या दारी आलाय, तुम्हाला राज्य माग, तुम्हाला सांग मला पृथ्वीचं राज्य पाहिजे मी राज्य देतो. तुम्हाला ऐश्वर्य माग, तू काय मागतो, 3 पावलांची भूमी. बली सांकेतिक रीतीने म्हणतो की माझ्यासारख्या लहानशा माणसाला 3 पावलांच्या भूमीवर मी आनंदाने शयन करेन, मला अधिक करायचं काय. आणि मी पण संन्यासी आहे, संन्यासाने अधिक इच्छा करू नये. अरे नाही तुला आणखीन एकदा वेळ देतो, काहीतरी माग. तो म्हणाला की नाही मालकी. आणि ज्या वेळेला त्यांनी मला 3 पावलं भूमी हवी एवढं मागितलं त्यावेळेला शुक्राचार्य जागे झाले एकदम. शुक्राचार्य म्हणाले राजा हा कपटी आहे, हा विष्णू आहे, हा विराट आहे, हा अमर्याद आहे, तू याला हो म्हणू नकोस. सांगितलं बामनाने चातुर्याने दरबारची गाडी घेतली आणि त्या छिद्रात त्याला एकाक्ष केलं गुरुला. आणि नंतर ते पाणी पडायला लागलं. आणि लक्षात ठेवा त्याने सांगितलं की बामना बटो मी तुला 3 पावलं बघतो. आणि हे झाल्याबरोबर आपल्याला असं दिसेल बलीची कन्या होती त्यावेळेला, ती सुस्वरूप पण छान होती. तिचं प्रेम पाहता क्षणी त्याच्यावर बसलं. कोणावर, बामनावर, वात्सल्याने. आणि त्याला असं वाटलं की मला असं मुलगा झाला तर किती सुंदर मुलगा आहे, त्याला मी दुग्धपान करेन असं तिच्या मनात हात तरंगणार. भगवंताने सांगितलं की पुढच्या जन्मात तुझी इच्छा पूर्ण केली. ती पुढच्या जन्मात पूतना होऊन आली आणि तिने त्याला पाजलं. ती बलीची कन्या आहे, पूतना होऊन आली असुर. आणि ज्या वेळेला बली त्या वामनाने विराट रूप धारण केलं आणि पहिल्या मोठ्या त्या विराट रूपाने बघितलं, त्याला मस्तक दिसेना.
सत्यलोकामध्ये त्याचं मस्तक केलं, पृथ्वी लोकावर त्याचे पाय, दुसरा पाय ठेवला तर सत्यलोकामध्ये गेला. ब्रह्मकटाला त्या ठिकाणी छिद्र पडलं, धो 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 प्रवाह वाढायला. त्या प्रवाह ब्रह्मदेवांनी आपल्या कमंडलूमध्ये घेतला आणि ते जे पद आलं होतं लक्षणपाद, त्या पदावरती तो टाकला. ती विष्णुपदी गंगा झाली. ब्रह्मदेवानी त्या विष्णूंच्या पदाला जो अभिषेक केला आहे त्यांच्या कमंडलूतल्यानी ती गंगा होऊन स्वरगंगा झाली. तिचं नाव विष्णुपदी. ती तिकडे मग नंतर आकाशगंगा झाली. नंतर पृथ्वीवरती ती कोण झाली? भागीरथी झाली, गंगा झाली. आणि नंतर मग तो विचारतो आता तिसरं पाऊल कुठे ठेवू? आणि सगळेच ते असुर, ते सगळे राजे, ते सगळे ऋत्विज, ते सगळे आचार्य सगळे भयभीत झाले आणि ते मारायला लागले. तर तो इतका विराट होता की त्याला जसं आपण असं बघावं की मुंग्या लागाव्या आपल्या पायाला आणि आपण एक झटका दिल्यावर पडून जाव्या, इतकं तो विराट. पण बलीने सगळ्यांना सांगितले की हे बघा, त्यांना मारायचं नाही, आपण त्यांना वचनबद्ध आहोत. बली त्यांच्या समोर गेला, भगवंता माझ्या मस्तकावर तिसरं पाऊल ठेवलं. आणि त्याच्या मस्तकावर तिसरं पाऊल ठेवलं, त्याला खाली जे दाबलं तर सुतल नावाच्या अतल वितल सुतल तलातल महितल रसातल पाताळ अशी सप्त पाताळ आहेत. सुतल नावाच्या पाताळात त्याला पाताळ लोकांचं राज्य दिलं आणि सगळ्या देवांनी जय जयकार केला आणि त्याच्यावरती पुष्पवृष्टी केली. सगळे बलिराजाने सांगितलंय. त्याच वेळेला विमानातून साक्षात प्रल्हाद आला आणि त्यांनी बलीची स्तुती केली. राजा तू माझा नातू शोधतो, देवाच्या प्रसन्नतेसाठी देहाचा नैवेद्य द्यावा लागला तरी नाही म्हणू नये. देवाच्या प्रसन्नतेसाठी देहाचा नैवेद्य द्यावा लागला तरी मागे कचरू नये, घाबरू नये, कारण हा देह तुझा असेल. आपण म्हणतो तुझे कारण देह माझा पडो हे म्हणतो, पण अशी वेळ आल्यानंतर आपण नक्की काय करू परमात्म्याला तशी बुद्धी देवानी द्यावी. तुझे कारण देह माझा पडो असं राष्ट्रभक्तांनी म्हटलं आणि तसं केलं. भगतसिंगांनी तसं केलं, सावरकरांनी तसं केलं, चंद्रशेखर आझादांनी तसं केलं, सुखदेवांनी तसं केलं, सगळ्या वासुदेव बळवंत फडक्यांनी तसं केलं, दामोदर चाफेकरांनी तसं केलं. तुझे कारणी देह माझा पडो. देशासाठी आणि देवासाठी ज्या ज्या लोकांनी अशा प्रकारच्या प्राणांच्या आहुत्या दिलेल्या आहेत, तसं देवाच्या इच्छेसाठी बलीनी स्वतःचा देह बळी देवोनी साधिले म्या साधन असं कोणी म्हटलंय? जनार्दन स्वामींचा अभंग आहे. एकनाथ महाराजांचे सद्गुरु जनार्दन स्वामी. अनेकांचे गुणदोष 28 त्यांनी त्या अभंगामध्ये त्यांनी म्हटलेलं. तुम्हाला तो पाठ आहे की नाही मला माहिती नाही. देह शुद्ध करुनी भजनी भजा आहे ना. अनेकांचे नाट ऐकणी जागी आहे की नाही बायको आमची? लक्षण आहे बिलकुल. हे काही म्हणजे भिंतही घेतली असली, मला काय वाटतं भिंत घेतली आहे तर जरा सुखाने डोळा लागेल, पण जागी आहे. सांगायची म्हणजे देह शुद्ध करुनी भजनी भजा. देह बळी देवुनी साधिले म्या साधन. तसं देह त्या बलीने आपला देह दिला आणि देवाला ऋणी केलं. देवाने काय म्हटलं? बलिराजा या मन्वंतरानंतर तू बली होशील, तू तुझं मन्वंतर आणि तुझ्या दारी मी द्वारपाळ होऊन राहीन. भगवंताने तुम्हाला माहितीये आशीर्वाद दिला प्रल्हादाने आणि इंद्राला इंद्रपद मिळालं. अदितीच्या मुलांचे कष्ट दूर झाले. देवांचे ग्रह अनुग्रह करून देवांना वैभव दिले त्यांनी आणि बलीला त्याच्या सगळ्या सेनेसह सुतल नावाच्या पाताळावर केलं. आणि हे झाल्यानंतर सगळ्यांना सुखी करून परमात्मा वैकुंठात नाही, मग परमात्मा कुठे गेला? बलिराजाच्या दरवाजावरती. इकडे नारद गेले वैकुंठात. जगन्माता लक्ष्मीला म्हणाले, आई हे कुठे? आई म्हणाली काय सांगू, आई आई आजी आहे ती,
नारदांची आजी म्हणजे महालक्ष्मी आहे. ते म्हणाले, अरे आधी तर कधी थांबत नाहीत घरी, आणि त्या कुठे ते मला माहित नाही, म्हणाले ते कुठेतरी असतात. पुढे भक्ता घरी राहती सहजते भक्तांना लाभती, अशी त्यांची रीत आहे. तर नारदांनी आईला सांगितलं, तुला काही कल्पना आहे, त्यांनी हल्ली नोकरी धरली आहे. कुठे? बलिराजाच्या घरी द्वारपाळ आहे. त्याला वाईट वाटलं. त्रैलोक केलात, मी त्यांची पत्नी लक्ष्मी, ते तिथे द्वारपाळ करते. आई तुला जर वाटत सर परत आणावं तर मी तुला युक्ती सांगतो. म्हणे काय करू? रक्षाबंधनाचा दिवस होता. त्यांनी त्या श्रावण शुद्ध पौर्णिमेला महालक्ष्मीला सांगितले की तू बलिराजाच्या घरी जा, बलिराजाच्या घरी जा आणि बलिराजाला राखी बांध. महालक्ष्मी बलिराजाच्या घरी आली. बलिराजाने स्वागत केलं तिचं. तर हे केलं, म्हणे अरे अरे जगन्माते कशी आली? ती म्हणाली, बलिराजा तू माझा भाऊ आहेस, आज भाऊबीज आहे, आज रक्षाबंधन आहे, मी तुला राखी बांधायला आली. बलिराजाने तिची सुंदर सगळी सेवा केली. म्हणे राखीसाठी काय देऊ तुला मी? म्हणे मला एकच दे, माझ्या नवऱ्याला नोकरीतनं सोडव. आजही बहिणीकडे भाऊ जातो. आज तिच्या इच्छेप्रमाणे काही तिला साडी गाडी घोडा काय जे द्यायचं ते देतो. आणि रक्षाबंधनासारखा पवित्र येन बद्धो बलिराजा, रक्षाबंधनाच्या वेळेचा मंत्र आहे. आपल्याला गुरुजी हे बांधतात, राखी बांधत असतात आणि बहिणी भावांना राखी बांधत असतात. त्या दिवशी त्या पवित्र नात्याचं पुनस्मरण केलं जातं की याच्यामध्ये मी तुझं आपदेमध्ये रक्षण करीन, तुझ्या बरोबर भाऊ म्हणून तुझा पाठीराखा राहील. भगवंती जगदंबातेने महालक्ष्मीने आपल्या नवऱ्याला घेऊन ती परत आली वैकुंठामध्ये. तेव्हापासून आपण रक्षाबंधनाचं हे करतोय. बा म्हणे भगवंतांचा अवतार झाला. आता गंमत सांगतो. आतापर्यंत जे अवतार झाले त्या अवतारांचं तुम्ही वैशिष्ट्य पाहिलं का? ते सारे अवतार एका विशिष्ट प्रयोजना करतात. ते प्रयोजन आटपल्याबरोबर ते अवतार अंतर्धान पावले. पण फक्त श्रीराम आणि श्रीकृष्ण हे दोन अवतार असे आहेत की या पृथ्वी तलावरच्या सर्वांचं कल्याण करण्याकरता प्रदीर्घ काळ इथे राहिले. बलिराजाला त्यांनी सुतल ह्याच्यात केल्यानंतर संपलं. पुन्हा वामन काही वर कोणाला दिसले नाही, वर आले नाही, राज्य केलं नाही, काही नाही काही नाही. प्रल्हादाला हिरण्यकश्यपूला मारलं, अंतर्धान पावलं. वराहाचा अवतार घेतला, हिरण्याक्षाला मारलं, अंतर्धान पावले. मत्स्यावतार झाला, अंतर्धान पावले. प्रदीर्घ काळ या भूतलावरती राहून सकल जीव मात्रांचं सर्वोच्च कल्याण, चिरंतन कल्याण, सनातन कल्याण आणि अखंड कल्याण असं करण्यासाठी फक्त दोनच अवतार आहेत. कोणते? प्रभू रामचंद्र आणि श्रीकृष्णचंद्र. पहा पुढे ते म्हणते या वामनाच्या अवतारानंतर परीक्षिती भगवंताच्या लीला अनंत आहे. जो भगवान वामनांचं चरित्र श्रवण करील त्याला परमगती प्राप्त होईल. वामन द्वादशी म्हणतात या भाद्रपद शुद्ध द्वादशीला. कोणत्याही पवित्र कर्मातील न्यून भगवंताच्या नामसंकीर्तनाने सुधारून जातो. म्हणून आपण नामसंकीर्तन भागवतामध्ये करत असतो. त्याच्याबद्दलचा त्यांनी मुद्दाम सांगितलेलं आहे. ते म्हणते मंत्र तंत्रश्च छिद्रंच देशकालार्ह वस्तुतः सर्वं करोति निश्छिद्रं नाम संकीर्तनं नवं क्रियमाणे कर्मणीदं दैवे पित्रेथ मानुषे यत्र यत्रानुकीर्त्येत तत्तेषां सुकृतं विदु. जे जे आपल्या या अशा भगवत कथेमध्ये नामस्मरणात रंगून जातात ते त्यांचं सुकृत समजा. ज्याचं नामस्मरणात नाम जीव रमत नाही तो दुर्दैवी आहे असं म्हटलेलं आहे. आपण ते नामस्मरण करून आपण मत्स्यावताराकडे जाऊ. हरे राम 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 हरे हरे.
कृष्ण हरे 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 राम राम हरे कृष्ण 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 हरे राम हरे कृष्ण पुंडलीक वदना हरि विठ्ठल. बघा आता मत्स्यावताराचं आपल्याला दर्शन घ्यायचं. मत्स्यावतार हे वस्तुतः आपण जर बघितलं आता एक लहानशी याच्याकडे बघण्याची दृष्टी तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करतो. मी प्रयत्न करतो, मी देतो असं शब्दप्रयोग मी केव्हाही केलेला नाही. 8 दिवसात असं म्हणतात अॅमिबापासून तर मानवापर्यंत आपली उत्क्रांती झालेली आहे असं एक डार्विनचा विकासवाद सांगतो. आमच्या इथले जे भारतीय शास्त्र पुराण आणि वेद हे याला सहमत नाही. यांची पद्धत वेगळी आहे यांची. आणि डार्विन किंवा हे जे सगळे पाश्चात्य ज्ञानी संशोधक हे आमच्या इथल्या ऋषींच्या तुलनेमध्ये अतिशय अर्वाचीन आहेत. हे कधी विसरू नका. पृथ्वीचं वय 1.5 अब्ज वर्ष आहे असं आजचे संशोधक म्हणतात. आणि ही पृथ्वी आमच्या इथे रसातळातून आणून समुद्रावरती स्थापन केली आहे असं वराह अवतारात आम्हाला सांगतात. आपण ऐकलं ना, वराह अवतारामध्ये दंताग्रावरती पृथ्वी धारण करून भगवान वराहांनी रसातळातून ही पृथ्वी वर आणली. आणि आमच्या इथलं जे काही एकूण ही सारी देवचरित्र आपण वाचतोय यांचं जर आयुष्यमान पाहिलं तर ते अब्ज वर्षापर्यंत आहे. 1 अब्ज 1.5 अब्ज वर्षापर्यंत आहे. आता सुद्धा मी तुम्हाला आज एक मजेदार गोष्ट सांगेल, तुम्हाला ती बहुधा माहिती आहे. आज ना उद्या ना परवा ती गोष्ट तशा प्रकारे सिद्ध होईल तेव्हा आपल्याला ती मानावी लागेल. आज आपण मानत नाहीये. या सगळ्याच्या ह्याच्यामध्ये मत्स्यावतार म्हणजे सगळ्यात पहिल्यांदी जलचरापासून आपण थलचराकडे, थलचराकडून नभचरांकडे असा आपला विकास आहे. जल, थल आणि नभ हे 3 लोक आहेत. जलचरांपासून नभचराकडे, स्थलचराकडे असा आपला विकास आहे. आता एक लक्षात घ्या, पाण्यामध्ये अखंड राहणारी मासोळी ही जलचर आहे. इथून आपला जर विकास झाला म्हणून मत्स्य, कच्छ, मत्स्यानंतर जल आणि थलामध्ये राहणारा कच्छप आला. मत्स्य, कच्छ, वराह हा स्थलामधला आला. वराह हा संपूर्णपणे असा रानटी मोठ सुकर आहे, रानटी सुकर आहे, सामान्य सुकर नाहीये. त्याच्यानंतर मत्स्य, कच्छ, वराह हे 3 झाल्यानंतर मग येतो वामन, मुटका. मग नाही मत्स्य, कच्छ, वराहानंतर येतो नरसिंह. त्याच्यामध्ये अर्धा पशु आहे आणि अर्धा मानव आहे. अजून पूर्ण मानवाची विकसित अवस्था झालेली नाही. त्याच्यानंतर नरसिंहानंतर येतो वामन जो पूर्ण उत्तुंगतेला पोचलेला नाही. वामनानंतर इदम ब्राह्मम इदम क्षात्रम शापादपि शरादपि असं म्हणणारा परशुराम. परशुरामानंतर सगळ्या पृथ्वीला मानवी सामर्थ्याच्या, औदार्याच्या आणि आदर्शाच्या मर्यादांना स्पर्श करणारा मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम. आणि त्याच्यानंतर पूर्ण पुरुषोत्तम असा भगवान श्रीकृष्ण, ज्याने जीवनातल्या, मानवी जीवनातल्या दैत्यांचं, दानव, मानव आणि दैत्य या तिघांच्या जीवनातल्या सगळ्या मर्यादांचं उल्लंघन केलं, अतिक्रमण केलं. अशा प्रकारची जी एक असाधारण अद्भुत शक्ती आहे त्या शक्तीच्या स्वरूपामध्ये प्रागट्य घेतलंय पूर्ण पुरुषाने. तो पूर्ण पुरुष हा विकास आहे. हा विकास, विकासाची ही आमच्या इथली अशी एक संकल्पना. दुसरी गोष्ट अशी एक तुम्हाला दुसरं एक सांगतो. जसा जसा ही मासोळी पाण्यात खेळते शांत रीतीने तुम्हाला दुसरा विचार देतोय. याच्यानंतर याच मासोळीच्या जातीतले जे दुसरे आपले अवतार झालेले आहेत या सगळ्यांचा स्पायनल कॉर्ड, पाठीचा कणा हा पृथ्वीला समांतर आहे.
हा असाच आहे. हा विकासाचा आलय कसा आहे, हा असा जोपर्यंत होत नाही आणि अपूर्ण असा होत नाही तोपर्यंत मानवी प्रज्ञेचा पूर्ण विकास नाही. तुम्ही, आम्ही आणि देव हे जे सगळे, यांचा स्पायनल कॉर्ड कसा आहे, पूर्ण असा दक्षिणोत्तर आहे. यांचा स्पायनल कॉर्ड, यांचं पृष्ठ म्हणजे हे कणा जो आहे तो असं जमिनीला समांतर नाही. कोणाकोणाचा आहे, मासोळी आहे, कच्छप आहे, म्हणजे कूर्मावतारात आहे. असं करत करत तो हळूहळू असा त्याच्या सर्व शक्तींचा विकास तुमच्यामध्ये. मी जे तुम्हाला सांगतो की नरकरणी करे तो नरका नारायण होय, असं का म्हणतात. नारायण होण्याच्या सगळ्या संभाव्यता तुमच्यामध्ये देवाने ठेवल्या. तुम्ही नारायण भाग्य नका हो, पण जर तुम्ही ठरवलं की नाही मी जीवनभर साधना करून जन्मानुजन्म साधना करीन, नारायण पदावरती तुम्ही पोहोचू शकता. नरकरणी करे तो नरका नारायण. ही या ज्या पॉसिबिलिटीज आहेत, या ज्या शक्यता आहेत, या तुमच्यामध्ये देवाने पेरलेल्या आहेत. तुमच्या 6 चक्रांमध्ये आणि या हा संबंध योग मार्गातला किंवा हा गुप्त चक्र गदाधरा असा शब्द आमच्या विष्णू सहस्रनामामध्ये, विष्णू सहस्रनामातला हा जो गुप्त चक्र गदाधर आहे, हा तुमच्या या सगळ्या चक्रांशी संबंधित असलेला शब्द आहे. याच्या सगळ्या या शक्ती लपलेल्या आहेत. यांचा विकास करण्याची साधन आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची. आमचं सारं जीवन 4 प्रकारच्या गोष्टींवर, चौरंगावरती आधारलेलं आहे. कर्म, भक्ती, ज्ञान आणि योग. या चौरंगावरती साधनेची इमारत देवालय उभारलेली आहे. आमच्या साधनेचे 4 पाय: कर्म, भक्ती, योग आणि ज्ञान. कर्म, भक्ती, ज्ञान आणि योगाच्या चौरंगावरती जर माझी साधना झाली तर बरोबर त्या साधनेला अशी गती मिळते. आणि जेवढे संत झालेले, लक्षात ठेवा, जनाबाईला आपले पूर्वजन्म आठवत होते, नामदेवाला जेवढे संत झालेले हे सगळे संत योगी आहे. तुकाराम महाराज योगी आहे. जे तुकाराम महाराज आम्हाला सांगतायत, ठाईच बसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळबाबा, आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. हे जे सांगताय तुकाराम महाराजांचं मोठे गुण काय आहे माहितीये. तुकाराम महाराजांना भागवताची पारायण झाली, ज्ञानेश्वरीची पारायण झाली, नामदेवांची पारायण झाली. तुकाराम महाराजांनी आपल्या मुलीच्या लग्नामध्ये जावयाला आपल्या हाताने स्वतःनी लिहून काढलेले विष्णू सहस्रनाम दिलं. तुकाराम महाराज विष्णू सहस्रनामाचे भोगते. तुकाराम महाराज म्हणजे काय आहे माहितीये का, परमात्माच आहे. हो, पांडुरंगच आहे. तुकाराम महाराज आणि पांडुरंगाच्या सुतराम फरक नाही. अणो रणीय एवढा, तुका आकाश एवढा, अशी जी त्यांची ही अनुभूती आहे त्यांच्या. आणि या अशा सगळ्या काबर काय उगीच थोडी गोष्टी झाल्या की इतके चिरंजीव रीतीने सदैव वैकुंठाला जाणाऱ्या ज्या 1, 2, 3 विभूती आहेत त्याच्यामध्ये तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला. कीर्तनात त्यांनी आपली काया ब्रह्माची केली. एकमेव तुकाराम महाराज. तुकाराम महाराज असं म्हणू शकत होत की वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, येरांनी बहावा अभिमान, असं तुकाराम महाराज छातीवर हात ठेवले. तुकाराम महाराजांचा त्या पहिल्यांदी छळ करणारे रामेश्वर भट्ट जे होते, हे त्या काळामध्ये त्या काळातले सर्वोच्च पंडित होते. आणि या सर्वोच्च पंडिताचा सर्व मोठा गर्व तुकारामांनी हरण केला. तुकाराम महाराजांचे पट्टशिष्य रामेश्वर भट्ट झाले. रामेश्वर भट्टाने तुकारामांच्या पायावर मस्तक ठेवून काय म्हटलं, त्याने म्हटलं, तुकिता तुळणेसी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले, आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा, सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा. त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगतो की, आणि तुम्हाला मी दुसरं एक सांगतो, माझ्या मराठी मित्रांनो, मराठीमध्ये आपल्याला सर्व सुलभ आणि समृद्धपणे आपल्या संतांनी आपल्या उंजळीत दिलंय.
आपल्याला दिनवाण्यासारखं कोणाहीकडे जाण्याचं कारण नाही. तुम्हाला ज्ञान पाहिजे, तुम्ही ज्ञानेश्वर आणि तुकारामांचे पाय धरा. संबंध वैदिक ज्ञान तुम्हाला त्याच्यात मिळेल, उपनिषदांचं ज्ञान मिळेल. तुम्हाला भागवताचा अर्थ पाहिजे, एकनाथी भागवताला शरण जा. भगवद्गीता हवी आहे, ज्ञानेश्वरीला शरण जा. तुम्हाला संपूर्णपणे ज्ञान, विवेक आणि वैराग्य यांच्या आधारावरती आपलं जीवन उभं राहतंय, दासबोधाला शरण जा. आपण उगीच म्हणजे मला काय म्हणायचंय, खात्या पित्या घरच्या लेकरांनी भीक मागू नये तशी आपण आहोत. आपली आई, आपले बाप, आपले पूर्वज समृद्धपणे आपल्याला तर ते सोडून जर का बनवायचं असेल, मी कोणाला दोष देणार नाही, पण मी तुम्हाला यांनी नाही सांगत तर वाईट म्हणून सांगत नाही, पण मला सांगू की मला ते मोठे सिंधी संत आहेत त्यांच्याकडे जाण्याची मला गरज नाहीये. माझा ज्ञानोबा, माझा तुकोबा, माझं नामदेव मला भरपूर दिलंय. तिकडे पाठ फिरवून मी तिकडे जावं अशी माझी आवश्यकता नाही. मी घरच्याला ओलांडतोय, उपेक्षितोय आणि दारच्या मागे लागतं. माझ्या भक्तराज महाराजांनी मला सगळं दिलंय, मला कोणाहीकडे जाण्याची गरज नाही. हे ध्यानात ठेवा आणि वागा, वाचा, समजून घ्या. ज्याला समजते त्याच्या पायापाशी बसा. मी आज तुम्हाला कुठे नाही सांगत, मी तुमच्याशी जरी बोलत असलो तरी वरदानंदांच्या पायाशी बसतो, दादांच्या पायाशी बसेल. कुठे पायाशी बसायचंय? मला अजून पाहिजेच, देवा मला सांभाळा असं म्हणून त्यांना मी प्रार्थना करतो. कारण मला माहिती आहे गुरुकृपे मिळणं काय नव्हे. गुरुकृपा ही अलौकिक वस्तू आहे, ती ज्याने घेतली आहे त्याचे पाय पकडलेच पाहिजे. तिथे डोकं नाही चालवायचं, आपलं बुद्धी चालवायची नाही. या रीतीने आपण पहा. आता मत्स्यावताराची कथा आहे, कारण मग आपण रामरायाच्या चरित्राकडे बोलू. परीक्षिताने विचारलं, मला श्रीरामाच्या मला श्रीहरीच्या अद्भुत कर्माची कथा आली. मग भगवंताने मत्स्यावतार धारण केला. कर्मबंधनांपासून मुक्त असताना भगवंताने असं कसं केलं? शुकदेव सांगतायत, राजन, भगवान सर्वांचा एकमात्र प्रभू आहे. गाय, ब्राह्मण, देव, साधू, वेद, धर्म, अर्थ यांचं रक्षण करण्याकरता तो शरीर धारण करतो आणि प्राणीमात्राच्या अंतर्यामी रूपाने तो लीला करतो. तो स्वतः निर्गुण असतो, पण त्या प्राण्यांच्या उच्चनीच गुणांनी तो लहान मोठा होत नाही. मागल्या कल्पाच्या शेवटी ब्रह्मदेव झोपी गेला. ब्रह्म नावाचा नैमित्तिक प्रलय झाला. ब्रह्मदेवाला झोप लागली, त्यावेळेला वेद त्याच्या मुखातून गळून पडले. त्या ठिकाणी हयग्रीव नावाचा दैत्य होता. त्या दैत्याने योग बळाने ते चोरून नेले. हयग्रीवाची ही चेष्टा भगवंताने ओळखली. परीक्षिती, त्यावेळेला सत्यव्रत नावाचा एक उदार भगवत परायण राजर्षी केवळ जल पिऊन तप करत होता. हा सत्यव्रत जो होता चालू कल्पामध्ये विवस्वानाचा पुत्र आहे सूर्य, सूर्याचा पुत्र होता. त्याला आता सध्या वैवस्वत मनवंतर चालू आहे यांचंच, बरं. त्याला वैवस्वत मनू केला. एके दिवशी हा राजा कृतमाला नदीमध्ये, आता पाठ गोड कथा आहे, शांत चित्तने ऐका. कृतमाला नदीमध्ये हा राजा उभा होता. स्नान झालं, टोंगळाभर पाण्यात उभं राहून आपण नदीतलं जळ घेतो आणि सूर्याला अर्घ्य देतो, तसा हा अर्घ्य देत होता. त्याच्याकरता यांनी जे पाणी हातात घेतलं त्या याच्या उंजळीत एक मासोळी आली लहानशी, आणि ती मासोळी आल्याबरोबर ती बोलली याच्याशी. मानवी वाणीने ती मासोळी याला म्हणते, राजा तू दयाळू आहेस, तू जाणतो की पाण्यातील प्राणी आपल्या जातीच्या प्राण्यांना खाऊन टाकतात. जीवो जीवस्य जीवनम, तू मला पाण्यात नको सोडू, मला घरी घेऊन चल. असं ती लहानशी मासोळी मानवी वाणीने राजाशी बोलली. राजाला तिची दया आली. त्याने तिला कमंडलूमध्ये घेतलं आणि आपल्या ह्याच्यात आला. कमंडलूतून घरी येऊन एक घटका होत नाही तर ती मासोळी म्हणते, राजा मला जरा मोठं काहीतरी राहायला दे, मला कमंडलूमध्ये आता राहवत नाही. राजाने तिला रांजण दिला. तू म्हणाला थोड्या वेळात, ती म्हणाले अर्धा घटके, राजा मला आणखीन मोठं काहीतरी दे. बघता बघता त्याला ह्याच्यात टाकलं,
विहिरीत टाकलं. विहिरीत अर्ध्या खटकत राजन मला तू बाहेर सोड, सरोवरात सोड, मी या विहीर मला लहान आहे. आणि त्याला लक्षात येईना की जी मासोळी करंगळी एवढी होती ती बघता 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 तिला सरोवरामध्ये दिलं. आणि मग त्यांनी सांगितलंय मोठ्या सरोवरात नेलं. थोड्या वेळामध्ये तिने महामत्स्याचं शरीर धारण केलं आणि म्हणाले राजा मी जलचर प्राणी आहे, या लहानशा सरोवरात मला बरं वाटत नाही, तुम्हाला विशाल जलाशयामध्ये नेऊन सोड. तिथे मोठमोठे आणि मग तिथे नेले. आणि मग तिथे सांगितलं त्यांनी सागर 100 योजन सरोवर होतं ते त्याने व्यापलं. तो राजा घाबरला, तो म्हणाला असा प्राणी मी आजपर्यंत पाहिला नाही. तो त्याच्याशी मानवी वाणी तो बोलतो पुरुषोत्तमा तुझी लीला मला कळत नाही, तू कोण आहेस? एका तू 2 दिवसाच्या आत एवढा विलक्षण आकार धारण केला, हे मत्स्यरूप धारण करून तुम्हाला दर्शन दिलं. सत्यव्रता मग तो म्हणायला लागला मत्स्य आजपासून 7व्या दिवशी भूहू भुवः आणि स्वहा हे 3ही लोक प्रलयामध्ये बुडतील, समुद्रात बुडून जातील. प्रलय कालाच्या जलराशीच्या भोवऱ्यामध्ये त्रैलोक्य लय पावेल आणि त्यावेळेला माझ्या प्रेरणेने एक नौका तुझ्याकडे येईल. त्या नौकेमध्ये सर्व औषधी, सर्व लहान मोठ्या प्राणीमात्रांची बीज म्हणजे सूक्ष्म शरीर आणि सप्तर्षी यांना घेऊन त्या नौकेमध्ये बैस. तुला असं दिसेल की तुझ्या चोहो बाजूंना नुसतं समुद्र समुद्र आहे, आकाश तुझं दिसणार नाही आणि पृथ्वीचं नावही दिसणार नाही. त्या समुद्रामध्ये कुठे प्रकाश दिसणार नाही, ऋषींच्या दिव्य तेजामुळे तुला काही पीडा होणार नाही. आणि प्रचंड वादळ उठेल आणि ती नौका डगमगू लागेल, तेव्हा मी तुमच्या जवळ येईन. मोठा मासा होऊन माझ्या मस्तकावरती एक शिंग असेल, त्या शिंगाला वासुकी नाग बांध आणि तू नौकेला बांध एक त्याची शेपटी. आणि मी तुला त्या अंधाऱ्या काळात, प्रलयाच्या काळात तुला मी तुझं रक्षण करेन. तुझ्या नौकेला मी समुद्राला परिक्रमा करेन त्या काळात. आणि त्याच्यानंतर कल्पोदय होईल. कल्पांत, युगांत म्हणजे छोटीशी गोष्ट आहे. 28 महायुग झाल्यानंतर कल्पांत होतो, कल्पोदय. आपल्या इथे सुद्धा काय आहे, आपला जो आपला आपण हे म्हणतो ना, तर आपण काय म्हणतो ओम श्रीमद भगवतो महापुरुषस्य विष्णोर आज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणे द्वितीय परार्धे श्री श्वेतवाराह कल्पे वैवस्वत मन्वन्तरे 28तमे कलियुगे कली प्रथमचरणे भरतवर्षे भरतखंडे 28व्या युगाचं कलियुग हे सुरू आहे. आणि याच्यानंतरचं प्रलय, नंतर मग पुन्हा कल्प. त्यावेळेला कल्पोदय होता. आमच्या उज्जैनीचं नाव आहे प्रतिकल्पा. उज्जैनी, अवंतिका, विशाला अशी सगळी प्राचीन नाव आहे. तिचं एक नाव आहे उज्जैनी आणि एक नाव आहे प्रतिकल्प. प्रतिकल्पाचा अर्थ असा आहे की ज्या वेळेला प्रलय होतो त्यावेळेला सप्तर्षी तिथे उडतात आणि ज्या वेळेला कल्पोदय होतो पुन्हा त्यावेळेला पुन्हा उज्जैनहून सृष्टीचा प्रारंभ होतो. आणि हा तुम्ही जर महाकालेश्वरामध्ये आला असाल तर महाकालेश्वराचं स्थान अपूर्व आहे, नेहमी लक्षात घ्या. मी तुम्हाला एक प्रश्न देतो तो तुम्ही शांत चित्ताने मला उत्तर द्या. महाकालेश्वराच्या लिंगाचं तोंड कुणीकडे आहे? सगळ्या ज्योतिर्लिंगांची तोंड जिकडे आहे त्याचे विपरीत याचं तोंड आहे. हे तुम्ही जरा नीट मानसचक्षुंनी महाकालेश्वराच्या दर्शनाला जा आणि म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. कारण काय आहे, उज्जैन हे प्राचीन भारताचं ग्रीनविचे 0 रेखांश. उज्जैनी ही ती जागा आहे, उज्जैनीला योग मार्गामध्ये मणिपूर चक्र म्हणतात. देहामध्ये मणिपूर चक्र, नाभी कमलाच्या तिथे असलेलं मणिपूर चक्र जे आहे ते उज्जैनीला मानतात. उज्जैनीला सर्व समधात अशा प्रकारच्या संप्रदायांची एकीकरण आहे. इथून काळाचं नियंत्रण होतं म्हणून त्याचं नाव महाकाळ.